देवघरात रोज होणाऱ्या 11 चुका अनेकांना माहीतच नाही. परंपरा, श्रद्धा आणि योग्य पद्धत. देवघराचं महत्त्व आणि पहिल्या 3 चुका. तर चला करूया सुरुवात. श्री गणेशाय नमो. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरात एक अशी जागा असते जिथे आपण मन शांत करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी आणि आशेचे किरण शोधण्यासाठी जातो. ती जागा म्हणजे देवघर. देवघर हे फक्त देवाची मूर्ती ठेवण्याचं ठिकाण नाही, तर ते श्रद्धेचं, संस्कार आणि सकारात्मकतेचं, ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. पण आपल्याकडून नकळत अशा काही चुका होतात ज्या अनेक घरातील परंपरेनुसार टाळण्याचा सल्ला दिला जातो. आज आपण त्या 11 सामान्य चुकांपैकी पहिली 3 चुका जाणून घेणार आहोत. चूक नंबर 1. देवघर अस्वच्छ ठेवणं. मित्रांनो, स्वच्छता ही प्रत्येक पूजेची पहिली पायरी मानली गेली आहे. जर देवघरात धूळ, कोळ्यांची जाळी किंवा अस्वच्छता असेल तर पूजा करताना मन एकाग्र होणं कठीण होतं. म्हणून दररोज फक्त 2 मिनिटे दिली तरी होईल. देवघर स्वच्छ ठेवा हे श्रद्धेचं आणि शिस्तीचं ही लक्षण आहे. चूक क्रमांक 2. घाईघाईत पूजा करणं. आजकाल अनेक जण घाईत दिवा लावतात, अगरबत्ती लावतात आणि ताबडतोब निघून जातात. पण पूजा ही फक्त एक काम नाही, ती मन शांती करण्याची एक संधी आहे. म्हणून फक्त 2 मिनिटं असली तरी मनापासून देवाचं स्मरण करा. श्रद्धा वेळेवर नाही, भावनेवर मोजली जाते. चूक क्रमांक 3. तुटलेल्या पूजेच्या वस्तू तशाच ठेवणं. कधी फुटलेला दिवा, तुटलेली घंटा किंवा खराब झालेली पूजेची वस्तू महिनोन्महिने देवघरात राहते. अनेक घरांमध्ये अशा वस्तू योग्य प्रकारे विसर्जित करून त्याऐवजी नवीन वस्तू ठेवण्याची परंपरा आहे. यामागे भीती नाही, तर पवित्र स्थळ सुस्थितीतच ठेवण्याची भावना आहे. एक छोटासा विचार. एक संत म्हणाले होते, देवाला सोन्याचा दिवा नको असतो, निर्मळ मनाचा प्रकाश हवा असतो. ह्या वाक्यात पूजेचा संपूर्ण अर्थ दडलेला आहे. आजचा छोटासा संकल्प. आजपासून दररोज देवघर स्वच्छ ठेवू, घाईघाईत पूजा करणार नाही आणि जुन्या किंवा खराब झालेल्या पूजेच्या वस्तू योग्य काळजी घेऊ. मित्रांनो, त्या होत्या देवघरातील रोज होणाऱ्या पहिल्या 3 सामान्य चुका. पण अजून अशा 8 चुका आहेत ज्या अनेकांना कळतच नाही, रोज घडतात. दिवा लावताना होणाऱ्या चुका, नैवेद्याबाबतची एक सामान्य चूक आणि देवघरातील कधीही न ठेवाव्यात अशी या वस्तू याबद्दल अनेकांना माहीतच नाही. परंपरा, श्रद्धा आणि योग्य पद्धत. आपण देवघरातील पहिल्या 3 महत्त्वाच्या चुका जाणून घेतल्या. आज आपण आणखी 3 चुका समजून घेणार आहोत. या चुका नकळत घडणार, पण थोडीच काळजी घेतली तर त्या सहज टाळता येतात. चूक नंबर 4. दिव्याची योग्य काळजी न घेणं. मित्रांनो, भारतातील परंपरेत दिवा हा फक्त प्रकाश देणारी वस्तू नाही, तो ज्ञान, श्रद्धा आणि सकारात्मक प्रतीक मानला जातो. म्हणून दिवा लावताना त्याची स्वच्छता आणि सुरक्षितता याकडे लक्ष द्या. जर दिवा काजळीने भरला असेल तर वेळोवेळी स्वच्छ करा. दिवा अशा ठिकाणी ठेवा जिथे तो सुरक्षित राहील आणि पडण्याची शक्यता नसेल. लक्षात ठेवा, दिव्याचा हेतू घरात शांतता आणि प्रसन्न वातावरण निर्माण करण्याचा आहे. चूक नंबर 5. नैवेद्य अर्पण करून खूप वेळ तसाच ठेवणं. पूजा झाल्यावर नैवेद्य अर्पण केला जातो. परंपरेनुसार थोडा वेळ अर्पण केल्यानंतर तो प्रसाद म्हणून घरातील सदस्यांना ग्रहण करावा किंवा योग्य पद्धतीने वापरावा. तो दिवसभर किंवा अनेक तास तसाच ठेवणं स्वच्छतेच्या दृष्टीनेही योग्य नाही. प्रसादाचा आदर करा आणि अन्न वाया जाऊ देऊ नका. चूक क्रमांक 6. देवघरात अनावश्यक वस्तू ठेवणं. काही वेळा बिल, किल्ल्या, पाकिट, औषध, मोबाईल किंवा इतर वस्तू आपण सहज देवघरात ठेवतो. पण देवघर हे प्रार्थना आणि ध्यानाचं स्थान असल्यामुळे हे शक्य तितकं स्वच्छ आणि अनावश्यक वस्तूंविना ठेवण्याचा अनेक घरांमध्ये सल्ला दिला जातो.
त्यामुळे विचलित होत नाही आणि देवघरात पवित्र जपलं जातं. एक प्रेरणादायी प्रसंग. एक भक्त दररोज मोठी पूजा करायचा. एक दिवस एका संतांनी विचारलं, पूजा संपल्यानंतर तू घरी आलेल्या पाहुण्यांशी प्रेमानं बोलतोस का? भक्त शांत झाला. संत म्हणाले, जर देवघरात तू दिवा लावतोस पण माणसाच्या मनात अंधार निर्माण करतोस तर पूजेचा खरा अर्थ अजून समजलेला नाही. छोटासा संकल्प. आजपासून दिवा स्वच्छ ठेवू, प्रसादाचा आदर करू आणि देवघरात फक्त पूजेशी संबंधित वस्तूच ठेवण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, देवघरातील 6 महत्त्वाच्या चुका आता आपण जाणून घेतल्या, पण अजून 5 चुका बाकी आहेत. पूजा करताना मोबाईल वापरणं, मन एकाग्र नसणं आणि सर्वात मोठी जी चूक अनेकांना माहीतच नसते. आपण देवघरात रोज होणाऱ्या 6 सामान्य चुका जाणून घेतल्या, पण आता ज्या 3 चुका आपण पाहणार आहोत त्या आजकालच्या धावपळीच्या जीवनात खूपच सामान्य झाल्या आहेत आणि कदाचित आपल्याकडूनही नकळत घडल्या असतील. चूक क्रमांक 7. पूजा करताना सतत मोबाईल पाहणं. मित्रांनो, आज मोबाईल आपल्या जीवनाचा भाग झाला आहे, पण पूजा करताना सतत फोन पाहणं, मेसेज वाचणं किंवा सोशल मीडियावर गुंतून जाणं यामुळे पूजेतील एकाग्रता कमी होते. अनेक जण पूजा सुरू असताना फोन उचलतात आणि देवासमोर उभे राहूनही मन दुसरीकडे असतं. म्हणून फक्त 5 मिनिटांसाठी का होईना मोबाईल सायलेंटवर ठेवा आणि पूर्ण लक्ष प्रार्थनेकडे द्या. चूक क्रमांक 8. देवघरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष. कधी फुलं सुकून जातात, हार कोमेजले जातात, अगरबत्तीची राख दिवसेंदिवस तशीच राहते, दिव्याची काजळी साचतच जाते. ही गोष्ट नकळत घडते, पण आठवड्यातून एकदा देवघर व्यवस्थित स्वच्छ करणं ही अनेक घरातील सुंदर परंपरा आहे. स्वच्छ जागेत मनही अधिक शांत होते. चूक क्रमांक 9. पूजा करताना मन दुसरीकडे असणं ही सर्वात सामान्य चूक आहे. आपण हाताने आरती करतो, पण मनात ऑफिस, व्यवसाय, कॉलेज किंवा दैनंदिन चिंता सुरू असतात. हे स्वाभाविक आहे, पण पूजा करताना किमान 2 मिनिटांसाठी सर्व चिंता बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रार्थना ही मनाला शांत करण्यासाठी असते. एक छोटीशी प्रेरणादायी गोष्ट सांगते. एका मंदिरात 2 भक्त दररोज पूजा करायचे. एक मोठ्या आवाजात अनेक मंत्र म्हणायचा, दुसरा फक्त 2 मिनिटं डोळे बंद करून शांत बसायचा. एक दिवस एका संतांनी सांगितलं, परमेश्वर शब्दापेक्षा भावना ऐकतो. त्या दिवसापासून पहिल्या भक्तालाही पूजेचा खरा अर्थ समजला. आजचा संकल्प. आजपासून पूजा करताना मोबाईल बाजूला ठेवू, देवघर स्वच्छ ठेवू आणि किमान काही मिनिटं पूर्ण मनाने प्रार्थना करू. भाग 3चा शेवट. मित्रांनो, आपण महत्त्वाच्या 9 चुका जाणून घेतल्या, पण अजून 2 चुका बाकी आहेत आणि त्यापैकी 11वी चूक ही अनेकांना आयुष्यभर समजतच नाही. ती चूक नेमकी कोणती आणि देवाला खरंच सर्वात प्रिय काय आहे, हे आता आपण जाणून घेणार आहोत. चूक क्रमांक 10. घरच्या परंपरेकडे दुर्लक्ष करत. मित्रांनो, आजकाल सोशल मीडियावर दररोज नवीन पूजा पद्धती, नवीन नियम आणि अनेक दावे पाहायला मिळतात. त्यामुळे अनेक जण आपल्या घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा सहज बदलतात. पण भारतात प्रत्येक प्रदेशाची, प्रत्येक कुटुंबाची आणि प्रत्येक संप्रदायाची पूजेची पद्धत थोडी वेगळी असू शकते. म्हणून तुमच्या घरात एखादी परंपरा आदराने आणि श्रद्धेने पाळली जात असेल तर तिचा आदर करा. नवीन गोष्टी शिकायला हरकत नाही, पण प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक मेसेज किंवा प्रत्येक फॉरवर्ड हे अंतिम सत्य आहे असं समजू नका. चूक क्रमांक 11. पूजा करूनही वागण्याची बदल न आणणं ही सर्वात मोठी चूक आहे. अनेक जण रोज दिवा लावतात, अगरबत्ती लावतात, आरती करतात, मंत्र म्हणतात, पण देवघरात बाहेर पडताच राग, कटू बोलणं, मत्सर आणि अहंकार पुन्हा सुरू होतात. अनेक संतांनी एकच गोष्ट सांगितली आहे, पूजा ही फक्त देवासमोर उभं राहणं नाही, तर देवाला शिकवलेले गुण आपल्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करणं आहे. जर आपण
गरजूंना मदत केली, आईवडिलांना आदर केला, सत्य बोललो आणि दुसऱ्यांशी प्रेमाने वागलो तर ती देखील एक प्रकारची पूजा आहे. एक सुंदर प्रसंग. एकदा एक श्रीमंत व्यक्तीने एका संतांना विचारलं, महाराज, मी रोज मोठी पूजा करतो, तरीही मला समाधान मिळत नाही. संतांनी शांतपणे विचारलं, तुमच्या घरात काम करणाऱ्या माणसांशी तुम्ही कसे बोलता? तो माणूस गप्प बसला. संत म्हणाले, देवघरातील दिवा घर उजळवतो, पण तुमचं वागणं माणसाच्या मनात प्रकाश निर्माण करतो. तोपर्यंत पूजा पूर्ण होत नाही. त्या एका वाक्याने त्याचं आयुष्य बदललं. आजचा अंतिम संकल्प. आज या क्षणी आपण एक संकल्प करूया. मी देवघर स्वच्छ ठेवेन, पूजा घाईघाईत करणार नाही, मोबाईल बाजूला ठेवणं, घरच्या परंपरेचा आदर करणं आणि सर्वात महत्त्वाची, मी रोज एक चांगलं काम करेन, एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करेन. अंतिम संदेश. मित्रांनो, देवाला मोठा हार, महाग नैवेद्य किंवा मोठमोठ्या पूजा यापेक्षा एक गोष्ट अधिक प्रिय आहे. ती म्हणजे निर्मळ मन. कारण देवघरात दिवा तेलाने पेटवतो, पण जीवनातला दिवा प्रेमाने, दयाळूपणाने आणि सत्याने प्रज्वलित होतो. म्हणून फक्त देवघरात उजळू नका, आपण मनही उजळवा. जर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला एक तरी नवीन गोष्ट शिकायला मिळाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबापर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. कदाचित या छोट्याशा माहितीमुळे कोणाच्या तरी दैनंदिन पूजेचं एक सुंदर बदल घडेल. श्री गणेशाय नमः. ओम नमः भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद मित्रांनो.